मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। अमृता सिद्धेश तिकोणे आणि दीपाली मनोहर दळवी या दोन कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत। पांगोळी परिसरात आलेले आहोत। लोणावळ्यातलं हे ठिकाण, या पांगोळी गावात आल्याबरोबर श्री भैरवनाथ यांचं दर्शन घेऊन आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत। सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहोत। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार नमस्कार। घ्या उखाणा। संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, सिद्धेशरावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचा। अरे वा, तुम्ही? चंद्रभागेच्या तीरी बसलाय माझा विठोबा सावळा, अमृताचं नाव घेतो छत्रपती शिवरायांचा मर्द मराठा मावळा। क्या बात आहे, अरे वा वा वा। फुलदेवते समोर ठेवल्या फुलांच्या राशी, मनोहर रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। गवताची पेंडी जळती झुरू झुरू, दीपाली माझ्या मागं पळते तुरु तुरु। कुठे ही गवताची पेंडी मला बघायची। बरं, वैरी ओळख करून द्या। ते माझे पिंक शर्ट मधले पप्पा बापूलाल तारे, ही माझी मम्मी शुभांगी तारे, ह्या माझ्या सासूबाई नमस्कार। हे सासरे नमस्कार। ते मागे ग्रीन साडी मध्ये ते आत्या नमस्कार आत्या। त्यांच्या शेजारचे मामा, तो माझा मोठा भाऊ, मागे मागे जे आहेत त्या आत्याचा मोठा मुलगा आहे, आणि शेजारी आहेत ते ह्यांच्या मावशी आहेत। हो का, नमस्कार नमस्कार। आणि पाठी तीन उभे आणि ते आमचे शेजारी आहेत सगळे। नमस्कार नमस्कार। आणि इथे ती माझी फॅमिली, ती माझी छोटी बहीण, नमस्कार। ती माझी सासूबाई, नमस्कार। त्या माझ्या 4 नंबर वाल्या ननंद आणि ते त्यांचे मिस्टर। नमस्कार नमस्कार। कुठलं माहेर? माहेर इथलंच, पांगोळी लोणावळा। इथे म्हणजे बालपण सगळे इथलंच? हो। तुमचं? पाटण। पाटणचं? हो, विसापूरच्या पायथ्याशी। विसापूरच्या पायथ्याशी। आपलं बालपण? लोणावळाच। लोणावळ्यात कुठे? हिथं लोणावळा पांगोळीच्या तिथं तुंगारली म्हणून। हा, असं सांगा ना, हिथं म्हटल्यावर मी कुठे जाऊ शोधा। कुठे हो बालपण? ब्राह्मणवाडी बौर। बरं, सगळे आसपासच आहे बालपण। पण तुमच्यापैकी मैत्री कोणाची? माझी आणि दीपालीची। कधीपासूनची? शाळेमध्ये 8वी पासून। 8वी पासून? कशी काय मैत्री झाली कशी? मैत्री म्हणजे आम्ही एका वर्गात नव्हतो, पण एका शाळेत होतो, आणि ते आमच्या घराजवळच राहायला आलेली। तर मग शाळेत येता जाता आम्ही एकत्रच जायचो। मग एका वर्गात नव्हतो तरी मग जाता येता आपले गप्पा, परत घरी आल्यावर पण गप्पा, त्यामुळे मग मैत्री। तुम्ही खूप गप्पा मारता का? खूप दिवस कमी पडायचा। हा, दिवस कमी पडायचा का हो? एवढ्या गप्पा मारायचो। काय विषय काय असायचे? असंच सगळे सगळे कुठलेही विषय? तुम्हाला गप्पांना विषय लागत नाही? नाही, तुम्ही दोघी भेटल्या की गप्पा सुरू होतात? गप्पा चालूच। व्हेरी गुड। 8वी पासून आतापर्यंत किती वर्षाची मैत्री आहे? 13। 13 वर्ष। काय मैत्रीतला कुठला दिवस लक्षात आहे? दिवस प्रत्येक लक्षात असतो। जॉईंट फॅमिली आहे माझी, त्याच्यामुळे मला कधी जरी फॅमिलीत प्रॉब्लेम आला कसला पण, ह्यांच्याविषयी कुणाविषयी, ह्यांच्याविषयी प्रॉब्लेम, भांडणं वगैरे झाली तर, भांडणं वगैरे झाली गवताची पेंडी का पेटते? तर पहिला फोन तिला असतो, तिचं एकच वाक्य असतं, शेवटपर्यंत मी तुझ्या सोबत आहे। हा, म्हणजे पूर्ण पेंडी जळीपर्यंत? हा, त्यामुळे टेन्शन नसतं। पहिला फोन ह्याला करता? हा। हे तुमच्याशी भांडले? बर्थडे विसरले तरी पहिला फोन तिला। तुम्ही बर्थडे का विसरता हो? विसरत नाहीये, विसरत नाही, लक्षात असतोच, मग पण नाटक करावं लागतं सर। तुमच्या लक्षात काय आहे तुमच्या मैत्रीतलं? लक्षात एकदा ना फर्स्ट टाइम गाडी घेतली होती तिला, तर गाडी शिकायला गेली, गाडी शिकताना पडली, माझ्याकडे आली पडली म्हणून की दीपाली मी पडले, तिला लागलं त्याचं काहीच भान नव्हतं, पण माझ्याकडे आली की मी पडले, गाडीला काय झालं त्याचं तिला टेन्शन होतं, पण मी पडले, मला घरी नाही जायचं, पहिली ती माझ्याकडे आली, मग आम्ही दोघी मिळून तिच्या घरी गेलो तिला। आणि तिच्या पप्पांनी पहिला तिला प्रश्न विचारला की तुला काय नाही ना झालं? वडिलांचं प्रेमच असतं ना। तुमच्या लक्षात काय आहे तुमच्या मैत्रीतलं? मैत्रीमधलं म्हणजे आम्ही शाळेत येता जाता चालत जायचो, तर मम्मी आणि पप्पा, बाळा खूप पाऊस आहे, लोणावळ्यात खूप पाऊस पडतो, रेनकोट घालून जा, रेनकोट। मी म्हणायचे अगं मला लाज वाटते रेनकोट घालायची। नाही नाही, तू रेनकोटच नाही। मग मी रेनकोट घालून चाललेले, आणि कॉलेजला होतो तेव्हा 11वीला, आणि म्हणजे तुंगारलीतल्या सगळ्या मुली हे छत्री घेऊन जायच्या। तर मग एक कोणतरी मुलगी मला हसली की हिने रेनकोट घातले, म्हणजे असं की कॉलेजला जाणारी मुलगी आणि लहान मुलांसारखी रेनकोट घालून चालली आहे, त्यामुळे हसली। तर मग दीपाली ते हसले, मी बोलले दीपाली बघ ती कशी हसते, आणि माझा स्वभाव असा आहे की मी कोणाला पटकन बोलत नाही रागाला तरी, पण ही जरा धाडसी आहे। ती बोलली तुम्हाला काय करायचंय, ती रेनकोट घालीन नाही तर काही घालीन ना, तुमचं काय जाते? म्हणजे तिथल्या तिथे? हो, तिथेच। कळलं काय? म्हणजे मला तिच्या मागे ज्या मुली होत्या त्यांना मी जाऊन लगेच बोलले होते तुमचा काय प्रॉब्लेम आहे, काही घालेल ती, रेनकोट नाही तर छत्री घेईल। बरोबर आहे, कसे तुम्हाला काय करायचंय हो की नाही? तुम्हाला एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच बोलता तुम्ही ना? हो, घरी पण।
काय चेहरा हसराय बघा. इतका गोड हसतोय. वा 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 वा, मला बरं वाटतंय. प्रश्न पडतो हसल्यावरती पुढचं दिसतं की नाही, डोळे एवढे छोटे होतात. पुढचं दिसू नये म्हणूनच ते अशा असतात. पण बरं, लग्न कसं जमलं? कॉलेज एक होतं UPS. पण मला सांगा, सुरुवात कशी झाली कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये असं फ्रेंड सर्कलमध्ये होतं. लास्ट इयरचं त्यांचं एंडिंग होतं आणि माझं सेकंड इयरचं होतं. तर त्यांनी लास्ट इयरला विचारलं, डायरेक्टली विचारलं की माझ्याशी लग्न करशील का. अरे वा. आणि ते असे मस्करी टाईप होते, जसं की मला केसावरून चिडवायचे, लुकडेपणावरून चिडवायचे. तर मला असं वाटलं ते माझ्याशी मस्करी करतात ते. मग त्याच्यानंतरून ते जॉबला वगैरे लागले. त्यांनी पुन्हा मला विचारलं की माझ्याशी लग्न करशील का, मी माझ्या घरी सांगतोय. तर मी बोलले की मी माझ्या आत्याला विचारलं असं असं आहे. तर आत्या बोलली बघ काय होतं काय नाही. तर मला ह्यांचा स्वभाव म्हणजे असं एक फ्रेंड सर्कलमध्ये अंदाज होता. मग स्वभाव मला व्यवस्थित वाटला. मग त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं, ठरलं लग्न. पण मग कशा होत्या तेव्हा ह्या? आता जशा फडफड बोलतात तुम्हाला, सेम काही बदल नाही. तेव्हा पण तशाच होत्या? हो पटकन बोलायच्या? हो तुमच्याशी भांडायच्या? हो खूप कॉलेजमध्ये? खूप. पण मग तुम्ही एवढं असताना का ठरवलं की याच मुलीबरोबर लग्न करायचं? तिचा स्वभाव भारी आहे. जे येते ते डायरेक्ट तोंडावर बोलते, मागं पुढे बोलत नाही. पण त्याच्यामुळे काही जणांची मनं पण दुखावतात ना. दुखवतात. आता आपलं तर नाही दुखलं. ते दुखलं नाही, ते खुपलं. पण कसा आहे हो स्वभाव त्यांचा? त्यांचा स्वभाव खूप छान आहे. म्हणजे की एखाद्या गोष्टीची चुकी झाली ना माझ्या हातून, तर पुन्हा ती चुकी होईल किंवा नाही होईल ह्याची मला गॅरंटी नसते. पण त्या चुकीवरून त्यांनी मला कधी टोकलं नाही किंवा असे बोलले नाही की तू ती चुकी केली परत करते किंवा काय. झाली पुढं सुधारायचा प्रयत्न कर. काय तुमच्या बाबतीत कसं काय? ह्यांच्या मावशी इथेच राहतात आणि ह्यांचे मावशीचे घरचे आणि आमचे पप्पा ह्यांचे खूप चांगले संबंध आहेत. तर मग त्यांनी विचारलं की माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तर मग आम्ही पत्रिका वगैरे बघितली, पत्रिका जुळली आणि मग बघण्याचा कार्यक्रम केला आणि विचारलं की कसे आहेत घरचे वगैरे. मग पप्पांना पटलं, मग ते बघायला आले घरी. आणि मग जमलं. तुम्ही कधी भेटले एकमेकांना? साखरपुड्यालाच. त्याच्या आधी नाही? त्याच्या आधी पाहण्याचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस तुम्ही आले होते? हो. तो प्रसंग आठवतोय पाहण्याचा? पाहण्याचा आठवतोय. काय आठवतंय? पाहायला तर आलेलो होतो, सगळे बसले होते. त्यानंतर चहा वगैरे घेऊन आली. मग बघितल्याबरोबर काय वाटलं? चांगली दिसायला वगैरे. पण स्वभाव कसा आहे? स्वभाव तर आता समजायला लागलाय. कधी झालं लग्न? आता 29 जानेवारी. मग आता स्वभाव कळतोय? कसा आहे पण काय कळतंय? छान आहे स्वभाव. नाही छान आहे म्हणावंच लागतं. पण कसा म्हणजे? ती थोडी रागीट पण आहे. जे असेल ते तोंडावरच बोलणार, मनात काय ठेवत नाही. स्वभाव तापट आहे. म्हणजे मला वाईट वाटतं एखाद्या गोष्टीचं पटकन. त्यांचा कसा स्वभाव आहे? त्यांचा काही कोणी किती ओरडलं रागवलं घरचे जरी तरी एकदम हसून खेळून मस्त. चांगलं आहे ना. चांगलं आहे. हो की नाही? मग चांगलं आहे. फिरायला कुठे नेलं 2 महिन्यात? लग्न झाल्यापासून तर एकदा गोव्याला गेलो होतो. एकदा गोव्याला? हो, कोल्हापूर. गोवा कोल्हापूर असं. हो ना. पण एखादी गोष्ट त्यांना आवडली नाहीये किंवा त्यांच्या मनाविरुद्ध झाली आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं कसं तुम्हाला 2 महिन्यात? ते बोलण्याच्या ट्युनिंग मधनं लगेच समजतं. कसा असतो टोन? की प्रेमाने नाही बोलत. मग थोडासा वेळ जाऊन द्यायचा. एकदा ती शांत आली का मग परत तीही विसरतील, आपणही विसरून जायचं. बघा 2 महिन्यात कळायला लागलाय म्हणतायत. त्यांच्या बाबतीत कसं आहे? त्यांना कधी राग आला तर तुम्हाला कळतं? त्यांना राग आलं म्हणजे की त्यांची चूक असेल की मी रागवते आणि मग मी रागवले म्हणून मी रागवले त्याचं परत त्यांना राग येतो. मग शेवटी मलाच सॉरी म्हणायला लागतं. म्हणजे चूक त्यांची असली तरी मीच सॉरी, माझी असेल तरी मीच सॉरी. काय हो हे काय 2 महिन्यात दोन्ही बाजूनी मीच सॉरी? हा, घरातल्यांना आता काय जाणवतंय किंवा काय वाटतंय तुमच्याबद्दल ते ऐकणार आहोत. चला सासरे बुवा सांगा सुनेबद्दल. मस्त आहे स्वभाव, एकदम मस्त आहे. म्हणजे तर सर्वांना एकदम व्यवस्थित सांभाळून घेते. म्हणजे ती सर्वांसंग ती एकदम प्रेमाने राहते. म्हणजे असे. सासूबाई? स्वभाव तिचा भारीच आहे. म्हणजे तसा की म्हणजे एखादी गोष्ट जरी काही असं एक फळ जरी कापलं ना तर ती प्रत्येकाला वाटून खात असते ती. अच्छा. हा, म्हणजे विशेष म्हणजे आजी आजोबांना आमच्या विसरत नाही. अरे वा. हे जास्त. बोला जावयांबद्दल. जावाई फार शांत आहेत. त्यांचा स्वभाव मला खूप आवडला. खूप चांगले आहेत. म्हणजे आज्ञाधारक आहेत. कधीही त्यांना काही सांगितलं की ते म्हणजे केक पाठवून द्या किंवा काय, त्यांचं दुकान आहे की लगेच ताबडतोब ते पाठवून देतात. आणि स्वभाव खूप चांगला आहे. मला खूप आवडला त्यांचा स्वभाव. होय ना. पण 2 महिन्यापूर्वी तुमच्या अंगणात बागडणारी लेक सासरी गेली, काय त्यावेळेला एकदम वेगळं वाटलं असेल ना?
हो, खूप वेगळं वाटलं. म्हणजे तिची आम्हाला इतकी सवय झालेली आहे की ती नसेल ना आमच्या घराचं चैतन्यच गेलं. आणि तिचा स्वभाव इतका चांगला आहे, तिची रोज आठवण येते. जावई चांगलेच आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं की आपल्या स्वतःचं काहीतरी करायचं आहे, नोकरी करायची नाही. म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः उभं राहायचं, बिझनेस करून पुढे जायचं. आणि विशेष म्हणजे निर्व्यसनी आहेत. त्यामुळे एक समाधान आहे की मुलगी तिथं सुखात आनंदात राहील. मुलगी आनंदात राहील, पण जरा तापटपणा बाहेर यायला लागल्यामुळे जावयाचीच काळजी वाटायला लागली आम्हाला. सासूबाई सांगा सुनेबद्दल. सून हाय थोडी रागेट आहे, पण माया चांगली लावती, पण लाजळू थोडी. होय, दोन्ही आहे. मग रागावते कोणावर? कुणावर पण राग होती. तुमच्यावर पण? माझ्यावर पण. तुमच्यावर पण? काय कोणाची सुटका नाही काय? काम भरपूर असतं ना, तर त्यांना त्रास होत असेल तरी ते काम करतात. हो, म्हणजे काळजी पोटी रागावते. हो की नाही? आणि मुलगा कसा आहे तुमचा? मुलगा छान आहे. लहानपणी कसा होता? लहानपणी तर एकदम छान होता. छान होता म्हणजे आता बिघडला वाटतं लग्न? थोडं हे झालंय. हा, थोडं बिघडलंय. होय. याला म्हणतात आई. जे स्पष्टपणे. वहिनी माझ्या खूप छान आहेत. म्हणजे काय असू दे एकदम स्पष्ट आणि खरं सांगणार. तुमच्याशी कधी काय झालंय? अजिबात नाही. मी लग्नाला 5 वर्ष झाले, पण लय भारी आहेत. पण तुम्ही समजा दोघे रस्त्याने चाललायत आणि रस्त्यात कोणीतरी मस्करी केली तुमच्या दोघांची, तर ते रिॲक्ट होणं असतं ना, ते कसे रिॲक्ट होतो? ती नाही होत. ती मला म्हणते तू जाऊ द्या, हा विषय घेऊ नका तुम्ही, चला पुढे, आपल्याला काय करायचं त्यांचं. मला वाटलं तुम्ही रिॲक्ट होत असाल आणि ह्या शांत राहतात. तुमच्या बाबतीत? आमच्या नाही, ह्यांना राग येतो पटकन. हो का? मग तुम्ही त्यांना शांत करता? हा, मला असं वाटतं की म्हणजे भांडण वगैरे असेल ते आपल्या घरी आपल्या मध्ये, बाहेर जाऊन कशाला जाऊ दे शांत. कारण मुलांचं कसं असं नाही भांडायचं, मला असं कोण असं हिंमतच कशी झाली बोलायची, मग आपण राहू दे शांत शांत. बरोबर. आता एक छोटासा खेळ आहे तुमच्या दोघांसाठी, आणि तुमच्या दोघांपैकी जे कोणी हा खेळ सर्वात आधी पूर्ण करणार ते आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र तुम्हाला एकत्र जुळवायचं आहे. हा, असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, झी मराठीकडून ही भेट. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मम्मी पप्पा आणि सासू सासऱ्यांची. म्हणजे मी कोणाला कधीच दुखवत नाही, आणि कोणी मला दुखावलं तरी मी त्यांना बोलत नाही की मला तुमच्यामुळे त्रास झाला. पण मी त्यांना मम्मी पप्पांना लहानपणापासून आतापर्यंत माझ्याकडून काही चुकलं असेल तर, आणि हे ह्यांना पण मम्मी पप्पाच म्हणते, मम्मी पप्पांना पण म्हणजे माझ्याकडून कळत न कळत कुठल्या गोष्टीमुळे ते दुखावले असेल, त्यांना वाईट, ते मला बोलत नाही की तू अशी वाईट, ते हसून खेळूनच असतात, पण तरी त्यांना माझं कधी वाईट वाटलं असेल तर त्यांची क्षमा मागते. तुम्ही? मी आई वडिलांची क्षमा मागेल प्रथम, कारण की पहिल्यापासून त्यांनी मला आजपर्यंत सांभाळलं. तर ह्या पूर्ण प्रवासात जर माझ्याकडनं काही चुका घडल्या असेल तर त्यासाठी मिस्टरांचीच. का हो? जॉईंट फॅमिलीमुळे भरपूर प्रॉब्लेम होतात. म्हणजे चिडचिड होती, कधी टाईमवरती मी जेवण दिलं नाही, पाणी मागितलं तर कधी दिलं नसेल टाईम टू टाईम. छोटी आहे माझी, तिच्याकडं लक्ष देता देता कधी कधी त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होतं, त्यामुळे त्यांचीच माफी. त्यापेक्षा गळ्यात वॉटर बॅगच द्या ना. ती पण आयडिया दिली होती. ते वाले वॉटर बॅग पुरणार नाही, बाटला घ्यायला लागेल त्याच्यासाठी. तुम्ही? आई ताईची पण कधी काही चुकलं असेल तर घेतात समजून. बरं, आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? 3 वेळा आवाज दिला. काय काय काय? 3 वेळा आवाज दिला तरी काहीच नाही देणार. 4थ्यांदा आवाज दिला ना मग एकदा आवाजात दिला तर बरं पडेल मला. बोला, एका आवाजात होकार देणार काय? हे नक्की बदल कर. तुम्ही आजपासून एक बदल करायचा असेल ना? पाणी लवकर नेऊन देत जाईल. घरी छोटी पोरं आहेत ना, तर त्यामुळं कधी कधी आवाज येत नाही, काय नाही, मग माझ्या लक्षात नाही राहत किंवा मी पण विसरून जाते.
त्यामुळं आता त्यांच्यापेक्षा ह्यांच्याकडे जास्त लक्ष आहे. पाणी का लगेच पाणी. तुम्ही जे काही कामं सांगितलेली असते ते विसरत असतो मी कामाच्या गडबडीमध्ये, तर ते टाइम टू टाइम करल, हा नक्की बदल करेल. मी जरा मला राग आला की मी थोडीशी शांत बसते, तर मी शांत त्यापासून बोलत राहील रागाला तरी. बापरे, केवढे बदल होणार आहेत बघा. चला, या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आता पैठणी कोण जिंकणार ते बघूया. आणि आता अमृता वहिनी आणि दीपाली वहिनी सज्ज झालेले आहेत या पैठणीच्या खेळासाठी. दोघींनाही प्रत्येकी 10 स्माइली चेंडू टाकायचे आहेत. एक टप्पा पडून तो चेंडू त्या समोर असलेल्या जे काही कागदाचा गोल आकार तयार केलेला आहे त्यामध्ये जायला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी, आणि या 10 संधीमध्ये सर्वात जास्त गुण ज्या मिळवणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया काय होणार. या ए अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दीपाली वहिनी, त्यांना झी मराठीकडून तन्मणी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अमृता वहिनी, त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अमृता वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.